बघा वासरू गाईला कसं पित आहे. गाईनं पाना सोडलेला आहे तरी सायंकाळची वेळ आहे. गाईला हुंदकी देऊ देऊ वासरू पिते. पहा बघा गाईला कसं हुंदकी द्यायला सारखं थिंग हुंदकी कसं द्यायला हुंदकी देऊ देऊ की कसं प्यायला गाईला बघा शेपटी हलवीत हुंदकी दे. हा गाय पालन आहे. देशी गाय लाल कंदारी गाय आहेत. ही गायीमध्ये खूप फायदा आहे. गायी कुठल्याही वातावरणाला सहजपणे टिकू शकतात. कुठल्याही वातावरणामध्ये तग धरू शकतात. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे गाय पालन आहे. असे आमच्याकडे 30-35 गायी आहेत लाल कंदारी. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या लाल कंदारी गाय पालन. मुक्त संचार गाय पालन, ज्यांना आम्ही बांधत नाही, दिवसभर चारून आणतो. कमी खाद्य लागत नाही, पाणी लागत नाही, चाऱ्यावर जास्त खर्च होत नाही. मुक्त संचार कोटा आहे. मोकळी हवा मिळते. शेतीकडे वळा, उद्योग करा, जास्त खर्च होत नाही, पैसा कमवा. बघा हे कसं आहे गाय पालन. आणि याच्यामध्ये असं मुक्त कोटा संचार पद्धत केल्यामुळं काही गाई बाहेर वारोशाला वाहतात. त्याच्यामुळं घाण होत नाही, निर्जंतू कुठली बिमारी होत नाही. कमी खर्चात जास्त फायदा होतो. खाद्य कमी लागतं, चारा वैरण कमी लागतं, पैसा जास्त उरतो, मेहनत मनुष्यबळसुद्धा फार कमी लागतं आणि घाण होत नसल्यामुळे कुठले आजारसुद्धा होत नाहीत. मोकळी हवा, शुद्ध हवा आणि व्यायाम मिळतो, टणटणीत राहतात. हे बघा आता हे 15 दिवस कालवड आहे. कसं आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा धंदाच हा शेतकऱ्याला पडतो. शेतकऱ्याला शेती एवढी महागडी झाली, शेती परवडत नाही. त्याच जोडधंदा म्हणून गाय पालन हा एक चांगला उत्तम उद्योग आहे. गाय पालन